प्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट आज वाचण्यात आली आहे, तर ती तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते आहे. गोष्टीचं नाव आहे देवदूत आणि लिहिलेली आहे सौ शर्वरी कुलकर्णी यांनी. तर सुरू करते. वसुधा सकाळपासूनच अस्वस्थ होती. कामात लक्षच नव्हतं तिचं. त्यामुळेच की काय दूध उतू गेलं, भाजीत मीठ कमी पडलं. तिच्या या धांदलीमुळे उशीर झाला म्हणून सिद्धार्थची झालेली चिडचिड तर तिनं ऐकलीच नाही. राजस सोसायटीमधलं सिद्धार्थ आणि वसुधा हे एक देखणं, समंजस आणि सधन असं जोडपं होतं. सगळ्यांनाच त्यांचा हेवा वाटायचा. दोघांची चांगली नोकरी, सुशिक्षित आणि प्रेमळ आईवडील, स्वतःच्या कमाईच्या जोरावर घेतलेला नवीन फ्लॅट, सगळं कसं छान होतं. पण दुःख म्हणावं तर एकच, लग्नाला 5 वर्ष झाली तरी घरात पाळणा हल्ला नव्हता. दोघांच्याही आईवडिलांना आजी आजोबा व्हायची घाई होतीच. त्यामुळं अडून ते विचारत असत याबद्दल आणि ते दोघे काहीतरी कारण काढून विषय टाळायचे. पण एकमेकांना ते टाळू शकत नव्हते ना. एकांतात असले की या एकाच विचाराने वसुधाचं मन खट्टू व्हायचं. जवळपास तिच्या सगळ्या मैत्रिणी 2च्या 3 झालेल्या होत्या. त्यामुळं ती जास्त दुःखी व्हायची. सिद्धार्थ तिला समजवायचा, होईल ग बाळ, आपलं काही वय नाही झालं अजून. तेवढ्यापुरती ती विसरायची सगळं. पण मग पुन्हा तेच. हळूहळू देव, धर्म, डॉक्टरकडच्या फेऱ्या सगळं वाढू लागलं. घरातला आनंद नकळतच नैराश्यात बदलत गेला. तरीही एक गोष्ट मात्र वसुधा नियमानं करायची, ती म्हणजे स्वामींचा जप. लहानपणापासून तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती. जमेल तेव्हा ती अक्कलकोटला जाऊन यायची. लग्नाआधी आईबाबांसोबत आणि आता सिद्धार्थला घेऊन. तो फार देवभोळा नसला तरी नास्तिकही नव्हता. तिच्या श्रद्धेबद्दल त्याला आदर होता. मागच्या वर्षी असेच ते नियमाप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला गेले असताना एक विचित्र घटना घडली. दोघेही मंदिरात बसले असताना 50च्या आसपासची एक बाई त्यांच्या शेजारीच बसली होती. दिसण्यावरून चांगल्या घरातली वाटत होती. त्या दोघांचं बोलणं ऐकून तिनं मध्येच प्रश्न केला, कुठून आलात? वसुधा म्हणाली, पुण्याहून आलोय, दरवर्षी येतो. ती बाई म्हणाली, स्वामींच्यावर श्रद्धा दिसते तुमची. वसुधा म्हणली, हो ना, अगदी लहानपणापासून. मग अशा बऱ्याच गप्पा झाल्यावर सिद्धार्थ वसुधा तिथून निघाले. वाटेत जाताना सिद्धार्थ वसुधाला म्हणाला, ती बाई जरा जास्तच चौकशा करत होती ना, कोण कुठली काय माहीत नाही, आणि तूही सगळं सांगत बसलीस तिला. वसुधानं सिद्धार्थचे बोलणं फारसं काही मनावर घेतलं नाही. रात्री अन्नछत्रात प्रसादाच्या वेळी परत तीच बाई वसुधाच्या समोर जेवायला बसली. वसुधा नुसतीच हसली तिच्याकडे बघून. पण का कुणास ठाऊक त्या बाईचा चेहरा खूप प्रसन्न आणि शांत वाटला तिला. तिथून बाहेर पडल्यावर ती बाई वसुधाला शोधत आली आणि म्हणाली, पहाटे आरतीला ये बरं का. वसुधाला मनात वाटून गेलं, का ही बाई आपल्या मागे मागे करतीये. अगं येतेस ना. त्या बाईच्या हाकेनं वसुधाला जाग आली. बघते तर आसपास कुणीच नाही. सिद्धार्थ झोपलेला होता. तिला वाटलं काल दिवसभर त्या बाईचा विचार करून स्वप्नात पण तीच दिसली बहुतेक. पण काही केल्या तिला झोप लागेना. काहीतरी मनाशी ठरवून ती उठली. आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर बघते तर गरम पाणी अजून आलं नव्हतं. तशीच गार पाण्यानं आंघोळ करून तिनं आपलं आवरलं. सिद्धार्थला उठवायचा त्रास तिनं घेतला नाही, कारण तो इतक्या पहाटे गार पाण्यानं आंघोळ करून देवळात आला नसता. दार लावून ती झपाझप पावलं टाकत देवळाकडे गेली. भक्तनिवास तिथून जवळच असल्यामुळे कुणाच्या सोबतीची तिला गरज नाही वाटली. बाहेर अंधार होता. ती खाली मान घालून रस्त्याचा अंदाज घेत निघाली. तेवढ्यात मागून शुकशुक केल्याचा आवाज तिला ऐकू आला.
जागच्या जागी वसुधा थबकली. तेवढ्यात ती कालची बाई कुठून तरी आली आणि म्हणाली, घाबरू नकोस, मी आहे. वसुधाला हायसं वाटलं आणि त्या दोघी काकड आरतीसाठी देवळात निघाल्या. आरती सुरू असताना एक वेगळाच रोमांच तिला वाटला. अंगावर काटा आला. स्वामींच्या उत्सव मूर्तीचे ते प्रसन्न रूप पाहून डोळे भरून आले. आजूबाजूच्या जगाचा जणू विसरच पडला तिला. मागच्या खूप दिवसात इतका आनंद तिला झाल्याचं आठवतच नव्हतं. आरती झाली. एवढ्यात सिद्धार्थची हाक ऐकून वसुधाने मागे वळून पाहिलं. खोलीत ती न दिसल्याने घाबरून तिला शोधत तो मंदिरापर्यंत आला होता. वसुधा न सांगता आल्यामुळे जरा रागतच होता, पण तिला पाहताच तो जरा शांत झाला. म्हणाला, अगं काय हे, सांगून तरी यायचं ना, किती घाबरलो मी, एकटी चलीस ते. वसुधा म्हणाली, अरे एकटी कुठे, या काकू होत्या ना सोबत. असं म्हणून वसुधा काकूंच्या दिशेनं वळली तर तिथं कोणीच नव्हतं. अरेच्छा, काकू कुठे गेल्या. सिद्धार्थ म्हणाला, कालपासून ती बाई काही तुझी पाठ सोडत नाही आहे. आणि कुठे आहे आता ते राहू दे, चल आपल्याला निघायचं आहे, बसची वेळ होईल. दोघांनीही स्वामींचे परत एकदा मनोभावे दर्शन घेतले. आपली कूस उजवण्यासाठी मनातल्या मनात वसुधानं गाऱ्हाणं घातलं आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. आल्यावर नेहमीसारखे दिवस पुढे सरकत होते. नोकरी, घर, रुटीन सगळं सुरू झालं. औषधांना कंटाळून डॉक्टरच्या फेऱ्याही तिने बंद केल्या होत्या. देवाच्या मनात असेल तर होईल असं म्हणून तिनं तात्पुरतं का होईना विषय थांबवला होता. त्या दिवशी सकाळी एका अनामिक भीतीयुक्त आनंदाची जाणीव तिला झाली. तिची पाळी या महिन्यात चुकली होती म्हणून तिचं लक्ष नव्हतं. आज कुठे बघायचं सुद्धा नाही असं विचार करत होती. उगाचच वाटून गेलं मनात काहीतरी म्हणून घरातच प्रेग्नन्सी टेस्ट केली तर काय आश्चर्य, टेस्ट पॉझिटिव्ह आली. वसुधाचा आनंद गगनात मावेना. तिने पटकन जाऊन देवासमोर साखर ठेवली, पण अजून ही बातमी तिनं कोणालाही सांगितली नव्हती. त्या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकली आणि डॉक्टरची संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली. सिद्धार्थला घरी लवकर ये म्हणून कळवलं. नेमकं त्याच दिवशी जास्त काम असल्यानं तो थोडासा वैतागला खरा, पण बायकोची तब्येत बरी नाही म्हटल्यावर तो तयार झाला. गायनॅककडे जायचं असं वसुधानं सांगितल्यावर सिद्धार्थला वाटलं पुन्हा एकदा ट्रीटमेंटसाठी तयार झाली की काही, म्हणून तोही खुश झाला. फार काही प्रश्न न विचारता दोघे निघाले. इकडे अख्खा दिवस वसुधानं कसा काढला होता ते तिचं तिलाच माहीत. इंटरनेटवर माहिती पाहिली, देवाचा कौल घेतला, आईला तरी सांगावं असं वाटून मोबाईल 4 वेळा हातात घेतला आणि परत ठेवून दिला. तिला वाटलं एवढी घाई बरी नाही. मुळातच समंजस असल्यामुळे मनाला आवर घातला तिने. तिकडे डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे सिद्धार्थला तर नाचायचंच बाकी राहिलं होतं. एकतर खूप मोठं सरप्राईज होतं हे त्याच्यासाठी. तो बाबा होणार होता ना. झालं. घरातलं वातावरण त्या दिवशीपासून एकदम बदललं. वसुधाच्या खाण्यापिण्याची, तब्येतीची सगळेजणं खूप काळजी घेऊ लागले. सासूबाई सुनेच्या काळजीपोटी गावाहून तिच्याजवळ राहायला आल्या. तिला काय हवं नको ते त्या जातीनं बघायच्या. दिवस सरत होते. वसुधाचं गरोदर पण छान सुरू होतं. एके दिवशी मात्र सगळ्याला दृष्ट लागावं असं काहीसं झालं. अचानक वसुधाच्या पोटात दुखायला लागलं. सिद्धार्थने क्षणाचाही विलंब न लावता तिला दवाखान्यात हलवलं. जुलै महिना, तुफान पाऊस, त्यात रात्रीची वेळ. अशा परिस्थितीत सिद्धार्थ आणि त्याचे आईबाबा वसुधाला घेऊन दवाखान्यात कसे बसे पोहोचले. नर्सनी चेक केल्यावर कळलं की बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झालेत आणि बाळ पोटात आडवं झालं आहे. लगेच ऑपरेशन करावं लागेल. ताबडतोब वसुधाला त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. इकडे दवाखान्याचे सगळे सोपस्कार सिद्धार्थने लगेच पूर्ण केले. पण प्रॉब्लेम हा होता की त्या रात्री पुण्यात खूप पाऊस होता. नदी नाले ओसंडून वाहत होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने भरून गेले होते.
मिळेल तसा प्रत्येकजण घरी सुरक्षित ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करत होता. ट्रॅफिक यंत्रणेने कधीच हात टेकले होते. या गोंधळात वसुधाचे जे डॉक्टर होते त्यांची गाडी याच कारणामुळे रस्त्यात अडकून पडली होती. त्यामुळे त्यांना यायला उशीर होत होता. इकडे वसुधाची तब्येत नाजूक होत चालली. तिचे सासू सासरे तर अखंड देवाचा धावा करत होते. अचानक सासूबाईंना स्वामींची आणि वसुधाच्या स्वामी भक्तीची आठवण झाली. त्यांनी स्वामींचा जप सुरू केला. नर्सच्या ऑपरेशन थिएटरमधून फेऱ्या, दवाखान्याच्या स्टाफची डॉक्टरांना फोन करायची गडबड, सिद्धार्थचे हताश होऊन आपल्या बायको आणि बाळाला वाचवण्याचे प्रयत्न, हे सगळं वातावरण सुन्न करणारं होतं. बाहेरच्या पावसाच्या आवाजात यांचा हा केविलवाणा आवाज कुठेतरी दबला होता. थोड्याच वेळात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. सर्वांना वाटलं डॉक्टर आले, पण त्या ठिकाणी दुसरी स्त्री होती. घाईनं ती रिसेप्शनजवळ गेली आणि तिथे तिनं काहीतरी मागितलं की ज्यामुळे तिथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा उत्साह आला. त्या स्त्रीला त्यांनी पटकन ऑपरेशन थिएटरकडे नेलं आणि नर्स बाहेर येऊन म्हणाली, काळजी करू नका, डॉक्टरना येणं शक्य नसल्यामुळं त्यांनी त्याच्या एका ओळखीच्या इथे जवळच राहणाऱ्या डॉक्टर मॅडमना ऑपरेशनसाठी पाठवलं आहे. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा. सर्वांच्या चेहऱ्यावर एक खुशाली आली. थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज सगळ्यांनी ऐकला. तो निरोप देऊन गेलेली नर्स पांढऱ्या स्वच्छ कापडात गुंडाळून गोरीगोरी पान, पिंगट डोळ्यांची परी अलगद घेऊन सिद्धार्थच्या समोर येऊन उभी राहिली. अभिनंदन, लक्ष्मी आली आहे तुमच्या घरी. सिद्धार्थच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या आईबाबांनाही तो जीव पाहून रडू आवरलं नाही. तो चिमुकला जीव हातात घेत सिद्धार्थनं नर्सला विचारलं, वसुधा, माझी वसुधा ठीक आहे ना? नर्सने होकारार्थी मान हलवून सांगितलं, हो, त्याही ठीक आहेत. थोड्या वेळात शुद्धीवर येतील. डॉक्टर वेळेत आल्या म्हणून सगळं नीट झालं. देवानं तुमचं ऐकलं. सिद्धार्थ म्हणाला, नर्स, मला त्या मॅडमना भेटायचं आहे. कुठे आहेत त्या? नर्स म्हणाली, हो, आहेत इथेच, येतच असतील. असं म्हणून ती आत गेली. थोड्या वेळाने नर्सनं बाहेर येऊन सिद्धार्थला सांगितलं की बहुतेक डॉक्टर मॅडमना काही दुसरं काम निघालं आणि त्या कुणालाही न सांगताच निघून गेल्या. सिद्धार्थ म्हणाला, काही हरकत नाही, तुम्ही मला त्यांचं नाव सांगा, मी उद्या स्वतः जाऊन त्यांचे आभार मानतो. नर्स म्हणाली, डॉक्टर अष्टपुत्रे. सिद्धार्थला हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटलं, पण त्यावेळी हा विचार करत असतानाच त्याच्या मनात आलं की अरे, हे आपण नाव कुठे बरं ऐकलं आहे, विचारच करत होता तो. तर असं करत असतानाच त्याला एकदम आठवलं. तो फक्त आणि फक्त आपली बायको आणि बाळ वाचलं या आनंदात होता, पण आधीचं काही आठवत नव्हतं त्याला. पण सकाळ झाली, पावसाचा जोर ओसरला आणि खूप उलथापुलत झाली होती. गाड्या, जनावरं, माणसे पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून गेले होते. अनेक ठिकाणी तर रस्तेही पाण्याच्या वेगाने वाहून गेले होते. दवाखान्यात मात्र वसुधा आणि तिच्या बाळाचा नवीन जन्म झालेला होता. त्याच आनंदात सगळे होते. एवढ्यात वसुधाचे नेहमीचे डॉक्टर नर्सला घेऊन वसुधाला बघायला आले. तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे अवाक झाले. ते डॉक्टर म्हणाले, काल इतका प्रचंड पाऊस होता की माझी गाडी एका खड्ड्यात अडकून बसली. ती काढायच्या नादात माझा मोबाईल कुठेतरी पडला. त्यामुळे मी कुठेच फोन करू शकलो नाही, दवाखान्यातही नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर अष्टपुत्रे नावाच्या कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही आणि मी त्यांना इथं पाठवलंही नव्हतं. वसुधा, देवदूतच आलेला होता बरं का तुझ्या बाळाला आणि तुला वाचवायला. वसुधानं बाळाकडे बघितलं. एक क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर गेल्यावर ती म्हणाली, सगळी स्वामींची कृपा. तुला आठवते सिद्धार्थ, आपल्याला जी बाई स्वामींच्या देवळात भेटली होती ना, तिनं त्या दिवशी बोलताना तिचं नाव काय सांगितलं होतं? सिद्धार्थ
एकदम चमकला आणि म्हणाला, मी अष्टपुत्रे पुण्याहून आली आहे. तर स्वामींच्या दरबारात काहीच अशक्य नाही. खरं आहे ना मंडळी? धन्यवाद.